नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे। आज दिनांक 16 जानेवारी 2019 चालू घडामोडीवरील महत्त्वाचे 10 प्रश्न व त्याचे सविस्तर विश्लेषण आपण पाहूया। आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पायम आणि दोस्ती हे जे उपग्रह आहेत ते कोणत्या देशाचे आहेत? तर ते मित्रांनो इराण या देशाचे आहेत। हा प्रश्न घ्यायचं कारण पायम या उपग्रहाची जी चाचणी करत होते इराण देश, ते उपग्रहाची चाचणी अयशस्वी झालेली आहे। परंतु पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हे यशस्वी झालं होतं, परंतु जेव्हा ती सोडण्याची वेळ आली रिअलमध्ये अवकाशामध्ये, त्यावेळेस या दोन्ही पायमची जी चाचणी आहे ती अयशस्वी झाली। आता दुसरं जे उपग्रह आहे दोस्ती, हे उपग्रह इराण अवकाशात सोडणार आहे आणि हे दोन्ही उपग्रहाचा जो उद्देश होता इराणचा, जे काही पर्यावरण बदलाची जी कंडिशन चालू आहे त्याची माहिती गोळा करणं हा या दोन्ही उपग्रहाचा उद्देश होता, असं इराणच्या अवकाश संशोधन संस्थेनं म्हटलेलं आहे। प्रश्न दुसरा, शिक्षण क्षेत्रात खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी 10% आरक्षण कोणत्या वर्षापासून लागू करण्यात येणार आहे? तर मित्रांनो ते 2019-20 जे काही येणारं शैक्षणिक वर्ष आहे त्या वर्षापासून लागू करण्यात येणार आहे। त्यासाठी जे काही वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीमध्ये देखील 25% वाढ केलेली आहे। म्हणजे अगोदर 100 जागा राहत होते, तर आता 125 जागा त्या कॉलेजला किंवा ह्याला वाढवण्यात येणार आहेत आणि ते 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून 10% जे रिझर्वेशन आहे खुल्या प्रवर्गातील लोकांना ते लागू होणार आहे। भूदल दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? मित्रांनो 15 जानेवारीला दरवर्षी भूदल दिन साजरा केला जातो। परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे की म्हणजे दिनविशेष काय महत्त्वाचे ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। तर भूदल दिन जे असतो तो 15 जानेवारीला असतो। भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर मित्रांनो बिपिन रावत आहेत। नगर परिषदेच्या मेन्स एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता की भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत। 15 जानेवारी आपण हा भूदल दिन साजरा करतो, साहजिकच त्यासोबतच बातमीमध्ये हे आले होते की लष्कर प्रमुखाची माहिती आली होती, त्यामुळे मी हा प्रश्न घेतलेला आहे। तर बिपिन रावत हे लष्कर प्रमुख आहेत। प्रश्न 5वा, महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत या संयुक्तपणे राबवण्यात येणाऱ्या आरोग्य विम्यात किती आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्र शासनाकडून 1209 वैद्यकीय उपचार या संयुक्त जे काही उपक्रम चालू केलेले आहे आरोग्यासाठी त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। यासाठी 2000 कोटींची तरतूद देखील करण्यात आलेली आहे, म्हणजे ह्या उपचारांसाठी। तुम्हाला माहीत आहे आयुष्यमान भारत योजनेमध्ये 5 लाख रुपयापर्यंतचा जो काही आरोग्य विमा आहे तो देण्यात येणार आहे आणि यामध्ये खाजगी, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट जे काही हॉस्पिटल असतील, प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट दोन्ही हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत आणि जे लाभार्थ्यांचे जे काही उपचार आहेत ते 1.5 लाख रुपयेपर्यंत जे काय असेल ते विमा कंपनी भरणार आहे आणि जे काही 1.5 लाखाच्या वर असेल म्हणजे 3.5 लाख रुपये जे काही असेल ते राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या तर्फे देण्यात येतील असं म्हटलेलं आहे। राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगाच्या विधिज्ञ समितीवर कोणत्या महिलेची नियुक्ती केलेली आहे महाराष्ट्रातून? तर मित्रांनो ते आहेत वर्षा देशपांडे। त्यांचं जे सातारा येथे एक मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र आहे आणि तिथले ते संचालिका आहेत। महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाशी संलग्न असलेल्या त्या संचालिका आहेत। आता ते काय करतील, राज्यातील जे काही महिला विषयक प्रकरणं असतील त्यांचे कामकाज पाहतील। ओबीसी मुलींसाठी 5वी ते 8वी आणि 8वी ते 10वी या वर्गासाठी राज्य सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो ती योजना आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना। या अगोदर फक्त भटके, विमुक्त व विशेष मागास प्रवर्गातील मुलींसाठी ही योजना म्हणजे दैनंदिन 1 रुपया वगैरे काय असेल ते द्यायची योजना लागू होती, परंतु आता ती ओबीसीसाठी दिलं गेलेलं आहे। आर्थिक निकषावर 10% रिझर्वेशन दिल्यामुळं सरकारला इतर समाजाचा रोष पत्करून घ्यायचं नसल्यामुळं ही योजना सुरू करण्यात आलेली आहे असं म्हटलं जातं। एकूण ओबीसी आणि भटक्या विमुक्तासाठी साधारणतः 736 कोटींची तरतूद काल केलेली आहे। यामध्ये 36 हॉस्टेल देखील आहेत, त्यामध्ये 18 मुलींचे असतील आणि 18 मुलांचे असतील आणि हे जिल्हा स्तरावर असतील। यामध्ये केवळ ओबीसीसाठी मुलं किंवा मुली नसतील, तर त्यामध्ये विमुक्त भटक्या जातीची देखील मुलं प्रवेश घेऊ शकतील। त्यानंतर मागासवर्गीय जे काही तरुण आहेत त्यांच्यासाठी जे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना होती ती 10 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे आणि जे काही गट कर्ज होतं ते गट कर्जासाठी 10 ते 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे
अशा काही सूचना केलेल्या आहेत। त्यानंतर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळाच्या जे भागभांडवलामधून देण्यात येणारे जे थेट कर्ज होते 25,000 रुपये, त्याची मर्यादा वाढवून आता डायरेक्ट 1 लाख रुपये केलेली आहे। अशा काही महत्त्वाच्या तरतुदी काल राज्य सरकारने केलेल्या आहेत। मित्रांनो, प्रश्न 8वा, असर हा अहवाल कशा संदर्भात प्रसिद्ध केला जातो? तर मित्रांनो, तो जो अहवाल आहे तो शैक्षणिक परिस्थिती संदर्भात अहवाल दरवर्षी डिक्लेअर केला जातो। आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम ही जी संस्था आहे ती असरच्या मार्फत स्वयंसेवी संस्थेकडून राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी केली जाते। म्हणजे प्राथमिक लक्षात असू द्या आणि हायस्कूल उच्च प्राथमिक या 2 शाळेचं जी काही शैक्षणिक स्थिती आहे ती पाहिलं जातं। यावर्षी सरकारी जे शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, त्या शाळांचा आलेख उंचावला गेलेला आहे असं म्हटलेलं आहे। तुलनेत खाजगी संस्थेच्या बघा झेडपीचे जे काही 5वीचे विद्यार्थी आहेत, 5वीच्या 31.60% विद्यार्थ्यांना भागाकार येतो असं म्हटलेलं आहे। आणि जी खाजगी संस्था आहेत त्यामधील 28% विद्यार्थ्यांना भागाकार येतो असं या अहवालात म्हटलेलं आहे। आणि पटनोंदणी जी होती, पटनोंदणीची स्थिती देखील सुधारली आहे असं या अहवालात म्हणलेलं आहे। अगोदर हे 98.5% पटनोंदणीचं ॲव्हरेज होतं, तर आता ती सुधारणा होऊन 99.2% पटनोंदणी आहे असं म्हटलं आहे। या अहवालात विशेष काय सांगितलेलं आहे, 2008 ते 2014 या दरम्यान शैक्षणिक जो दर्जा होता तो खालवलेला होता असं म्हटलेलं आहे। परंतु 2014 पासून म्हणजे आजतागत म्हणजे 2018 पर्यंतचा हा अहवाल आहे, तर यामध्ये सरकारी म्हणजे झेडपी शाळेमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढली असं म्हटलेलं आहे। विशेष म्हणजे आपली जी काही प्रगती आहे ती राष्ट्रीय स्तरापेक्षा चांगल्या लेवलच्या म्हणजे त्या ॲव्हरेजपेक्षा आपण वर आहोत। आणि या सर्वेमध्ये यावर्षी प्रथमच 14 ते 16 वयोगटातील मुलांची काय केली, मूलभूत गणिताची दैनंदिन व्यवहारात उपयोग करण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्यात आली आणि ती एक बोनस चाचणी असं म्हटलेलं आहे। म्हणजे जर समजा दैनंदिन व्यवहारात गणिताचा संबंध तो विद्यार्थी कशा प्रकारे लागू करतो ही एक चाचणी यावर्षीपासून असर या संस्थेने घेतलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, प्रकाश जावडेकरजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत। एका बातमीमध्ये आलं होतं की तुम्हाला सांगितलं मी 2019 आणि 20 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये 10% आरक्षण जारी करणार आहे आणि त्यासाठी 25% सीट जे आहेत कॉलेजचे वगैरे ते वाढवण्यात आलेले आहेत। आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांनी तशी घोषणा पण केलेली आहे। प्रश्न 10वा, ओबीसी मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुलींना किती रुपये महिना शिष्यवृत्ती मिळणार आहे? मी अगोदर सांगितलं होतं की 5वी ते 8वी आणि 9वी 10वी या मुलींसाठी शिष्यवृत्ती सुरू केली होती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना। ही मागे प्रश्न झालेलाच आहे। परंतु या अंतर्गत 5वी ते 8वी मुलींसाठी दरमहा 60 रुपये आणि 9वी 10वीच्या मुलींसाठी दरमहा 100 रुपये देण्यात येणार आहेत। परंतु हे 12 महिन्यासाठी देण्यात येत नसतात, तर ते 10 महिन्यासाठी दिलं जातं। अगोदर हे जे काही पैसे होते ते विमुक्त भटक्या जमातीतील मुलींसाठी व विशेष मागास प्रवर्ग या मुलींसाठीच देण्यात येत होते। परंतु यावर्षीपासून ओबीसीच्या मुलींना देखील ही तरतूद करण्यात आलेली आहे। प्रतिमाह 60 रुपये 5वी ते 8वी आणि 9वी ते 10वी 100 रुपये। आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे, विचार करा, कमेंट करा या सदरात। ओबीसी संदर्भात आपण एवढी माहिती पाहिलेली आहे, मग नुकतंच मोदी गव्हर्नमेंटने एक निर्णय पण घेतलेला आहे की राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिलेला आहे। तर मग तो दिला तर कितव्या घटना दुरुस्तीने हा घटनात्मक दर्जा दिला गेलेला आहे? हा तुम्ही प्रश्न शोधून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या। उत्तर द्यायचं नसेल तरी किमान तुमच्याजवळ तरी ह्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे, कारण ही लेटेस्ट 1 वर्षाच्या आतलीच घटना आहे। त्यामुळे हा घटनात्मक दर्जा जो मिळाला आहे तो कितव्या घटना दुरुस्तीने तुम्हाला मिळाला आहे हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे। आणि कालचा विचार करा, कमेंट करा मधला प्रश्न होता तुमच्यासाठी, शिक्षण हक्क कायदा 2009 ची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली? तर मित्रांनो, 1 एप्रिल 2010 पासून ही अंमलबजावणी करण्यात आली। या ॲक्टविषयी तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो। या ॲक्टनुसार कलम 21A मध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य संस्था जे काही राज्य सरकार असेल ते 6 ते 14 वयोगटातील जे मुलं आहेत त्यांना कायद्याने ठरवल्यानुसार
मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देणे त्यांची जबाबदारी आहे. मित्रांनो, 86वी घटना दुरुस्ती ही 2002ला घटनेत समाविष्ट करण्यात आले आणि या कलमाने प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क बनला होता. अर्थात ह्या घटना दुरुस्तीने आधीसुद्धा ही जी घटना दुरुस्ती होती त्या अगोदरसुद्धा मूलभूत कर्तव्यामध्ये कलम 45मध्ये मुलांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षणाची तरतूद होती, परंतु ती एक मूलभूत अधिकार नव्हता. 86व्या घटना दुरुस्ती जेव्हा झाली त्यावेळेस त्या विषयामध्ये बदल करून कलम 45 पुढील प्रमाणे करण्यात आला. राज्य हे बालकांचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करतील असं म्हटलं गेलं. आणि 86वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस आणखीन एक कलम इन्क्लूड करण्यात आलं, ते म्हणजे कलम 51A. यामध्ये हे एक मूलभूत कर्तव्य इन्क्लूड करण्यात आलं आणि त्यामध्ये म्हटले जो कोणी जन्मदाता असेल किंवा कोणी पालक असेल त्या मुलाला सांभाळ करणारा जो कोणी असेल त्याची एक कर्तव्य आहे की त्यानं त्या मुलाचं वय 6 ते 14 वर्ष होईपर्यंत म्हणजे या कालावधी दरम्यान त्याला शिक्षण देण्याचं हे नागरिकाचं कर्तव्य म्हटलं गेलेलं आहे. आणि 86वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस हे मूलभूत कर्तव्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे कलम ते 51A. आणि हा RTA ॲक्ट जो आहे मित्रांनो तो फक्त एका राज्याला नाही लागू, तो म्हणजे जम्मू अँड काश्मीर या राज्यात लागू नाही. 86वी घटना दुरुस्ती झाली 2002ला. कलम 51A मूलभूत कर्तव्य इन्क्लूड केलं यांच्यासाठी, कोणासाठी? पालकांसाठी म्हणजे नागरिकांसाठी ते कर्तव्य केलं. आणि कलम 21A इन्क्लूड केलं आणि राज्यांना ते कंपल्सरी केलं की तुम्ही मुलांना शिक्षण दिलंच पाहिजे जे वय वर्ष आहे कलम 14पर्यंतचं, 6 ते 14पर्यंत. मग हे सर्व झाल्यानंतर RTA ॲक्ट 2009 केला आणि याची अंमलबजावणी ही 1 एप्रिल 2010 पासून करण्याचे निर्देश पूर्ण भारतातील राज्यांना देण्यात आलं. आणि ही जो ॲक्ट आहे तो फक्त जम्मू अँड काश्मीर राज्याला लागू नाही. मित्रांनो, जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि जर मित्रांना नक्की शेअर करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.